सूर्या फायटर क्रिकेट संघ कर्णधार आपण इम्पॅक्ट प्लेयर द्या. आपल्याकडे आपले फक्त 13 नावं येत आहेत. सलामीची जोडी स्ट्राइक एंडवरती गोट्या तावड्या हा बॅटर. या डावाची सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर असेल लेफ्ट हँडर सीमार गोलंदाज शुभम मांजरेकर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. राईट हँडर बॅटर समोर असेल गोट्या तावड्या. पहिला चेंडू फेस करण्यासाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक. ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक मिड विकेट आणि त्याचबरोबर समोर लॉंग ऑनला 1 क्षेत्ररक्षक. 30 या सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. इनर एज लागत असताना चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. चांगला चेंडू दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुटवरती जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न गोट्या तावड्याचा, परंतु हा प्रयत्न थोडासा असफल ठरलाय. पहिला चेंडू निर्धावने गेलाय गुणफलकावरती आणि चांगली सुरुवात म्हणावी लागेल सूर्या फायटर क्रिकेट संघाची. पहिला चेंडू धावफलकावरती निर्धाव. गोलंदाज शुभम मांजरेकर याचा. याही वेळी चांगला चेंडू अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु रनिंग बिटवीन द विकेटमध्ये अगदी चातुर्य दाखवलं दोन्ही फलंदाज दरम्यान. कॉलिंग चांगलं निघालं. लेग बायच्या स्वरूपात हे एक धाव असेल संघाच्या खात्यामध्ये आणि या अतिरिक्त धावेने धावसंख्येला सुरुवात झाली या धावफलकावरती. धावफलकावरती एक धाव. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. लेग बायच्या स्वरूपात ते एक धाव संघाच्या खात्यामध्ये. विनंती असेल छोट्या मुलांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या. जेवढी छोटी मुलं आहेत या मैदानावरती त्या सर्व छोट्या मुलांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न. लगा तो आबाद नाही तो बरबाद नेहमीच म्हटलं जातं या क्रिकेटमध्ये आणि तो प्रयत्न देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न अभि साळगावकर याचा थोडासा असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची गणना. धावफलकावरती एक धाव. आज चॉकलेट डे आहे आणि चॉकलेट डे साठी या ठिकाणी कुमार दक्ष कडून सर्वांना लहान मुलांना चॉकलेट आहे. जे जे लहान मुलं या मैदानावर सामन्यांचा आनंद घेत आहेत त्यांनी मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न आपण पाहिले. स्क्वेअर लेगला सुंदर प्रयत्न होते. शेवटच्या क्षणापर्यंत ताकद लावली होती मैदानावर, पण थोडंसं हवेने क्षेत्ररक्षक सांगतोय चेंडू हल्लाय सुमित, त्यामुळे सुटलेलं असेल. कारण ह्या झेलची किंमत त्याला माहिती होती, कारण स्टार अभि खेळत होता. सर्व लहान मुलं या ठिकाणी या आणि चॉकलेट डे आहे त्यासाठी तोंड गोड करण्यासाठी दक्ष रेडी आहे. कुमार दक्ष मोगे यांच्याकडून सुंदर असं चॉकलेट आहे. थँक्यू योगेश. सागिक धावसंख्या 3 धावा धावफलकावर. स्ट्राइकिंग एंडवरती स्टार अभि साळगावकर. यावेळी स्विचेटचा बहारदार फटका. डीप थर्ड मॅनला चेंडू जाईल. 2 टप्प्यानंतर सीमारेषा पलीकडे UPL ब्रँडेड क्रॅकिंग चौकार अभिच्या बॅटमधून. कॅमेरामॅन आमच्या मान्यवर त्याकडून या ठिकाणी चॉकलेट वाटप होत आहे. सर्व या लहान मुलांना आपण पाहतो आता चॉकलेट डे आणि या ठिकाणी एका रांगेमध्ये येऊन सर्व या ठिकाणी मात्र या ठिकाणी चॉकलेट दक्ष या ठिकाणी त्यांना देतोय. दक्ष फायटर यावेळी फटका फसलाय. मिस टायमिंग झालाय. झेलची संधी. शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. कमालीचं अप्रतिम झेल. विकेट मिळाली शुभम मांजरेकर याला. प्राइज गोल्डन विकेट. स्टार अभि माघारी परतेल. एक चौकार अभिच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळाला, परंतु ही खेळी थोडीशी अपुरी पडली संघासाठी. लवकर खेळी समाप्त केली गोलंदाज शुभम मांजरेकर याने. सांघिक धावसंख्या धावफलकावरती 7 धावा 1 गडी बाद या धावफलकावर. महत्वाचं होतं मी बडे अभिषेक साळगावकरला खेळणं. सुमित काळसेकर रती महारथी आहेत. निखिल शिरोडकर आहे. दीपू गिरब आहे. पण येणाऱ्या कालखंडामध्ये एकाला कार्य करावं लागेल, कारण चूक केली मैदानावर राजन केरकरला वाटलं मी सामना सहजासहजी संपवू शकतो, पण धावचीत झाला. सामन्याला नमस्कार करावा लागला. अभिषेक साळगावकरचं थोडंसं या ठिकाणी जलबाजी अंगलट येते की काय. अभि माघारी परतलाय. अभिवरती जबाबदारी होती संघाची आणि तो संघाचा मालक देखील आणि संघाचा आयकॉन खेळाडू देखील.
त्याच्यावरती जबाबदारी संघाला चांगला स्टार्ट देणं खूप महत्त्वाचं होतं, परंतु एक चौकार अभिच्या बॅटमधून निघाला. परंतु पुन्हा एकदा आक्रमण करण्याच्या प्रयत्नात अभिने विकेट गमावली आपली. 6 या वैयक्तिक कोट्यावरती माघारी परतल्यानंतर मैदानात ड्यू मॅटर असेल गोट्या तावडे याची साथ देण्यासाठी गौरव खानोलकर. अल्मेडा ब्रदर्स क्रिकेट संघाच्या तोफ्यात जर पाहिले तर अगदी रती महारथी आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जाणारे सर्वच फलंदाज, दीपू गरब सारखा विस्फोटक फलंदाज त्याचा देखील समावेश. आणि हा एक बलाढ्य संघ, मातबर क्रिकेट संघ, त्या संघाची लढत सूर्या फायटर क्रिकेट संघाच्या विरोधात. शुभम मांजरेकर याने विकेट मिळवली, पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघासाठी. लेफ्ट हँडर सिमर गोलंदाज आपल्या बोटांची जादू थोडीशी मैदानात दाखवली आणि समोरच्या आक्रमक फलंदाजाला, समोरच्या विस्फोटक फलंदाजाला माघारी परतवले. पहिल्या षटकाचा देखील खेळ समाप्त झालाय. सांघिक धावसंख्या 1 गडी बाद 7 धावा या धावफलकावरती. अभि साळगावकर 6 या धावसंख्येवरती माघारी परतलाय. आणि आता मात्र मैदानात जोडी गोट्या तावडे आणि त्याच्या बरोबरीला नॉन स्ट्रायकी एंडवरती बॅटर पाहायला मिळतोय गौरव खानोलकर. दुसऱ्या षटकाची सुरुवात सूर्या फायटर क्रिकेट संघाचा कर्णधार सुरेश मांजरेकर, अगदी आपल्या वेगवान गोलंदाजासाठी ओळखला जातोय हा गोलंदाज सुरेश मांजरेकर. राईट अबाउट द विकेट, समोर गोट्या तावडे. पहिला चेंडू स्क्वेअर कटचा सुंदर फटका, परंतु थोडंसं आउटफील्ड करामुळे त्याचमुळे चेंडूचा प्रवास देखील जर पाहिला तर शॉर्ट पॉईंटच्या दिशेने. एक धाव मिळाला चेंडूवरती गोट्याला आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 8 धावा या धावफलकावर. 6 षटकाचा सामना, मागील सामना जर पाहिला तर अगदी शेवटच्या षडापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात लढला गेला. परंतु त्या सामन्यादरम्यान माऊली सातेरे स्पोर्ट क्रिकेट संघाने आपला पहिला विजय मिळवला. अगदी रोमहर्षक तो सामना आणि रोमहर्षक विजय देखील माऊली सातेरी स्पोर्ट क्रिकेट संघाचा. त्या संघाचे संघमालक यश किंद्रेकर, अगदी त्यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित हास्य पाहायला मिळाले. कारण साखळी फेरीचे सामने, लीग टेबलचे सामने आणि त्याचमुळे पहिल्या सामन्यात विजय मिळवणं हा प्रत्येक संघाचा ध्येय असतं. आणि पहिला विजय देखील माऊली सातेरी क्रिकेट संघाचा. वेळी फटका ऑन साईडला मिड विकेटला मिस टायमिंग झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक देण्यास याच फटक्यासाठी सुरेश मांजरेकर याने विकेट मिळवली आपल्या संघासाठी. दुसरा धक्का बसतोय अल्मेडा ब्रदर्स क्रिकेट संघाला. गौरव माघारी परतेल 0 या धावसंख्येवरती. गोल्डन डकचा शिकार बनलाय. 2 गडी बाद 8 धावा या धावफलकावर. वरती 8 धावा. गौरव खानोलकर माघारी परतले. आक्रमण करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू फेस करत होता. शॉर्टम पुलचा फटका, मिस टायमिंग. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला होता, अगदी क्षेत्ररक्षकाचं जाळं रचलं होतं, त्या ठिकाणी फटका फसलाय. गौरवचा माघारी परत गोट्या तावड्याची साथ देण्यासाठी बंड्या नवार, स्वप्नील नवर उर्फ बंड्या, निकनेम बंड्या, आणि तो बंड्या मैदानात दाखल झालाय स्ट्रायकी एंडवरती. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा उभादांडा मित्रमंडळ आयोजित उभादांडा प्रीमियर लीग 2024 पर्व 6वं या स्पर्धेचं अगदी अथक मेहनत घेत असताना 6वं पर्व या स्पर्धेचा आपण पाहतोय. आणि आजचा पहिला दिवस, दुसरा सामना मैदानात प्रेक्षकांची देखील मोठ्या संख्येने गर्दी या मैदानावरती. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेत. स्ट्रायकी एंडला बंड्या नवार. पहिला चेंडू फेस करत असताना स्विच हिटचा फटका, प्रयत्न रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी आल्या मैदानात क्षेत्ररक्षणाची थोडी पाहणी केली जर पाहिलं तर ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक आणि त्याचमुळे पॉवर प्लेचा निर्बंध आणि या पॉवर प्लेचा फायदा उठवण्याचा प्रयत्न, स्विच हिट फटका खेळण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय मैदानात. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा फटका खेळा, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाचा जरूर प्रयत्न झाला चेंडू अडवण्याचा. सरते शेवटी जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक शॉटचा पोहोचेल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट महत्वाचं आणि या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंकात पदार्पण करते. 2 गडी बाद 10 धावा या धावफलकावर. दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा संघाचा कर्णधार, संघाचा दिशादर्शक गोलंदाजी मार्कवर आज संघाला लीड करतोय आणि लीड करत असताना हा संघ त्याच्या नेतृत्वाखाली घेतोय. चांगली कामगिरी आतापर्यंत सूर्या फायटर क्रिकेट संघाची या सामन्यादरम्यान. यावेळी फटका ऑन साईडला मिड विकेटला खेळ बंड्या नवार याडे. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. UPL ब्रँडेड क्रॅकिंग षटकार बंड्या नवार या बॅटरच्या बॅटमधून.
यावेळी चांगला फटका हलक्या हाताने फटका खेळला असलेली पॉइंटला चेंडूचा प्रवास एक धाव मेल या चेंडूवरती अंतरिम चेंडूवर सिंगल मेल बंड्या बॅट या बॅटरला आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा या धावफलकावरती बंड्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला मिड विकेटच्या दिशेने सुरेश मांजरेकर याच्या विरोधात आणि त्या षटकाराने सांघिक धावसंख्या 2 षटकानंतर 17 धावा या धावफलकावर 6 षटकाचा हा सामना आजच्या दिवसातील हा दुसरा सामना मैदानात दोन बलाढ्य मातब्बर क्रिकेट संघ एकमेकांसमोर सूर्या फायटर विपक्ष अल्मेडा ब्रदर्स या दोन संघादरम्यान हा सामना नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय सूर्या फायटर क्रिकेट संघाचा कर्णधाराने नाणेफेक जिंकल्यानंतर लगेचच निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करणार धावसंख्येचा पाठलाग करणार आणि त्या दृष्टिकोनातून गोलंदाजी देखील आतापर्यंत चांगले होताना पाहायला मिळते मैदानात 2 षटकादरम्यान 2 गडी बाद केले प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचे समोरचा अगदी विस्फोटक फलंदाज स्टार अभि याला माघारी परतवलंय आणि ती प्राइस विकेट तिथून जर पाहिलं तर थोडासा आक्रमणाला मैदानात थांबवलं गेलंय तिसऱ्या षटकाची सुरुवात असेल गोलंदाजी मार्कमध्ये बदलाव पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती शुभम मांजरेकर हा गोलंदाज आपला सेकंड स्पेल घेऊन संघाचा प्रमुख गोलंदाज ज्याने या डावाला सुरुवात केली पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकलं ज्यामध्ये विकेट देखील मिळवली अभियाची आणि 7 धावा खर्च केल्या होत्या अगदी सफलतापूर्वक ते षटक आणि त्याचमुळे संघाच्या कर्णधाराने लगेचच निर्णय घेतला की तिसऱ्या षटकादरम्यान शुभम मांजरेकर या गोलंदाजाला आमंत्रित केलंय कारण विकेट इथे मिळणं खूप महत्त्वाचं असेल समोरून आक्रमण बंड्या नवारी याचं अगदी विस्फोटक फलंदाजासाठी बंड्याची ओळख आणि त्या बंड्याला बाद करण्याचा प्रयत्न असेल ही रणनीती मैदानात सूर्या फायटर क्रिकेट संघाची स्ट्रायकिंग एंडला बंड्या नवार शुभम मांजरेकर लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट यावेळी शॉर्ट चेंडू हुक करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग फटका झाला शॉर्ट फायनलिंगला थोडीशी जर पाहिले तर खराब क्षेत्ररक्षण ज्या ठिकाणी चेंडू अडवणं खूप महत्त्वाचं होतं परंतु एक धाव मेल या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 18 धावा या धावफलकावर आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूबवरती अगदी घर बसल्या आपल्या स्मार्ट टी व्हीवरती आणि स्मार्टफोनवरती या स्पर्धेचा देखील आनंद आपण घेऊ शकता काही प्रेक्षक अगदी ऑनलाईन जुळले जात आहेत या स्पर्धेदरम्यान त्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत याही वेळी चांगला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न लॉंग स्टॉपला चेंडूचा प्रवास एक धाव नक्कीच मिळेल या चेंडूवरती कारण शॉर्ट फायलेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एकेरी धाव या चेंडूवरती आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 19 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत पॉवर प्लेचं निर्बंध संपलं आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षण देखील अगदी विस्तारलं गेलं ऑन साईडला तब्बल 3 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर स्क्वेअर लेग मिड विकेट आणि त्याचबरोबर समोरला लॉंग ऑनला 1 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक डीप स्वीपर कव्हरला आणि डीप वाईडिश लॉंग अपला तैनात पाहायला मिळतोय बंड्या नवर आणि त्याच्या बरोबरीला गोट्या तावडे ही जोडी मैदानात 2 फलंदाज माघारी परतले स्टार अभि 6 या धावसंख्येवरती आणि त्याचबरोबर गौरव खानोलकर जो 0 या धावसंख्येवरती माघारी परतले आणि त्यानंतर ही जोडी मैदानात धावसंख्येला आकार देते 19 धावा आतापर्यंत या धावफलकावरती 2 गडी बाद यावेळी चांगला चेंडू जर पाहिला तर थोडंसं बदल आले ते दाखवलं धीम्या गतीच्या चेंडूसाठी रेडी होता फलंदाज बंड्या नवार परंतु वेगवान शैलीचा चेंडू अगदी वेगात गतीने फेकला गेला आणि त्याचमुळे यावेळी चेंडूवरती देखील सरप्राईज बंड्या नवार होताना पाहायला मिळतो निर्धाव चेंडूची गणना धावफलकावरती सांघिक धावसंख्या 2 गडी बाद 19 धावा धावफलकावर यावेळी स्विचेटचा बहारदार फटका डीप थर्ड मॅनच्या दिशेने फटका खेळ्या पहिली धाव तर निश्चित स्वरूपात पूर्ण होईल परंतु चेंडू जर पाहिला तर आउटफील्ड पास आणि त्याचमुळे चेंडू देखील सीमारेषा उल्लंघन करतोय बंड्या नवाऱ्याच्या बॅटमधून अगदी कलात्मक चौकार गोलंदाज शुभम मांजरेकर याच्या विरोधात तेवीस धावा धावफलकावरती स्विचचा रिव्हर्सिपचा बहारदार फटका ज्या फटक्याच्या शोधात बंड्या नवार हा बॅटर पाहायला मिळाला होता तो फटका सफल मैदानात झालाय 23 धावा धावफलकावरती तिसरं षटक हे प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज शुभम यावेळी चांगला चेंडू परफेक्ट यॉर्कर अगदी आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न द्विधा मनस्थितीत बॅटर बंड्या परंतु त्यानंतर जर पाहिलं तर सन्मान दिला चेंडूला यॉर्कर चेंडू निर्धाव चेंडू निघताना पाहायला मिळतो आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्येत स्थिरावले गेले 23 धावा धावफलकावर अंतरिम चेंडू या षटकातील तिसरं षटक हे मार्गक्रमणावर शुभम मांजरेकर आपला सेकंड स्पेल टाकताना पाहायला मिळतोय यावेळी हलक्या त्याने फक्त दिशा दिली या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला चेंडूचा प्रवास एक धाव तर निश्चित स्वरूपात या चेंडूवरती मिळेल कारण वाईडिश लॉंग बनून क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धाव या अंतिम चेंडूवरती आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 24 धावा धावफलकावर
येणाऱ्या 3 षटकांचा खेळ मैदानात बाकी राहिला. अभि माघारी परतल्या. दीपू गुरप अजून येणं बाकी. सन्माननीय रोहित नाईक यांच्यानी पारितोषिक लावलंय 500 रुपयाचं. अभि तर माघारी परतला, परंतु दीपू गिरप याच्यासाठी हे पारितोषिक असेल. जर 3 षटकार मारले, हे षटकारांची हॅट्रिक केली, तर सन्माननीय रोहित नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं हे पारितोषिक आहे दीपू गिरप याच्यासाठी. येणाऱ्या 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आहे. आतापर्यंत 24 धावा धावपलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात जोडी मैदानात बंड्यानावर आणि त्याच्या बरोबरीला गोट्या तावडे पाहायला मिळतोय. आणि या 3 षटकादरम्यान किती धावा बनतील हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती रोहित जोडले जातील आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय मुरलीधर पेंढरेकर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आंबा बागायतदार सन्माननीय मुरलीधर पेंढरेकर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. उपाधंदा मित्र मंडळाच्या वतीनं आपलं सुजित चमणकर यांच्या शुभ हस्ते गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत केलं. आता कुठची स्पर्धा असो त्यांचं आवर्जून उपस्थिती असते, सहकार्य असतं. असे पेंढरेकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन, आपलं सहर्ष स्वागत. तो धन्यवाद सुमित कालसेकर. ये चौथा ओवर प्रगति के ऊपर प्रशांत. जरूर इस बार बड़ा शॉट खेला है गेंद के नीचे. देखो खिलाड़ी रघुनाथ मांजरेकर आता, गेंद को पकड़ता, फील्ड करता. पहले प्रयास में तो जरूर रन बना था, इस बार खराब फील्डिंग कहने पड़ेगी. जरूर बैकअप लगा था, लेकिन दूसरे रन के लिए वापस लौट चुके हैं. इस 2 रन के साथ स्कोर में बदलाव. 26 रन. ये चौथा ओवर चलता हुआ 6 ओवर का ये मुकाबला, पहले दिन का ये दूसरा मुकाबला चलता हुआ. जरूर प्रशांत इस बार जरूर रिवर्स शॉट खेला है. गेंद जाती हुई मेरे हिसाब से अभी तक बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए. तो बंडे के बल्ले से ये दूसरा चौका निकलता हुआ अपने टीम के लिए, और इस चौके के साथ स्कोर में बदलाव 30 रन. अभी तक देखा जाए तो ये चौथे ओवर का 2 गेंद का खेल समाप्त. 2 विकेट जरूर मिल चुके हैं टीम के लिए 30 रन के ऊपर. तो पहले टॉस जीतने के बाद गेंदबाजी करने का फैसला किया था सूर्या फाइटर्स टीम ने. अभी तक अच्छी गेंदबाजी कहने पड़ेगी गेंदबाजों की. हल्के हाथों से खेला, जरूर पॉइंट के दिशा में खेलना चाहते, वहां पे खिलाड़ी तैनात है, लेकिन दूसरे रन के लिए लौट चुके हैं. इस 2 रन के साथ स्कोर में बदलाव 32 रन. 32 लॉस ऑफ 2 विकेट. स्ट्राइक के ऊपर बंड्या. इस बार जरूर आड़े बल्ले से खेला हुआ शॉट, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. तो यह बंड्या के बल्ले से यह तीसरा चौका, और इस ओवर में दूसरा चौका निकलता हुआ. 36 रन इस चौके के साथ. अच्छी बल्लेबाजी देखा जाए तो 2 चौके और 1 गेंद के ऊपर 2 रन बने थे. अभी तक 4 गेंद के ऊपर 12 रन खर्च करता हुआ प्रशांत तिरोडकर सूर्या फाइटर टीम के लिए. अंपायर के बगल से राइट अप ओवर द विकेट. इस बार बड़े रनअप के साथ गेंदबाजी करता हुआ प्रशांत. स्ट्राइक के ऊपर बंड्या नवार. फिर से एक बार बड़ा शॉट जरूर खेला, वहां पे खिलाड़ी तैनात सुरेश मांजरेकर. जब तक गेंद को पकड़ता, फील्ड करता. 1 रन के साथ स्कोर में बदलाव 37 रन. आखिरी गेंद का खेल बाकी है चौथे ओवर का. स्ट्राइक के ऊपर देखा जाए तो गोट्या तावड़े. आखिरी गेंद ये चौथे ओवर की. 37 रन स्कोर बुक के ऊपर. एक बड़ा शॉट खेलने की कोशिश थी, बल्ला तो जरूर घुमाया, और विकेट के रूप में यह तीसरा विकेट गिरता हुआ गोटे के रूप में. अच्छी गेंदबाजी कहने पड़ेगी. जरूर चौका खाने के बाद विकेट लिया, और चौथा ओवर का खेल समाप्त. डीजे
इस मैदान में दीपू गिरप। 4 ओवर का खेल समाप्त। 37 रन स्कोर बुक के ऊपर। जरूर 3 विकेट गिर चुके हैं अल्बेड़ा ब्रदर्स टीम के। देखना पड़ेगा कौन सा गेंदबाज ये 5 ओवर डालेगा। 6 ओवर का ये मुकाबला, पहले दिन का ये दूसरा मुकाबला उबरडंडा प्रीमियर लीग 2024। बीच मैदान में आबा नवार। बड़े रनअप के साथ गेंदबाजी करने के लिए प्रख्यात है भाई ये खिलाड़ी इस मैदान में। हाल ही में हमने देखा था भेड़मा में अच्छी गेंदबाजी की थी। आबा नवार ने वही गेंदबाज फिर से एक बार इस नवस्वाड़ी केरगाली मैदान के ऊपर गेंदबाजी के लिए जरूरी अपने कोटे में से पहला और ये इनिंग का 5 ओवर लेकर आबा नवार हमारे कमेंट्री बॉक्स के सामने से। स्ट्राइक के ऊपर बंड्या अभी तक अच्छी बल्लेबाजी करता हुआ 3 चौके के साथ अपने टीम के लिए बल्लेबाजी करता हुआ पहली गेंद लेकर आबा। शॉर्ट गेंद पुल करना चाहते लेकिन गेंद विकेट को छूती हुई। 4था विकेट का पतंग बंडे के रूप में गिरता हुआ। 37 रन के ऊपर ये 4था विकेट गिरता हुआ। डीजे पारितोषिक आणि सन्माननीय या ठिकाणी शैलेश नार्वेकर यांच्याकडून 200 रुपये, टोटल 700 रुपयाचा मानकरी ठरलाय आणि त्यांचा गुणलेखक आणि या ठिकाणी आम्ही जमा केलेत। त्यानंतर येऊन या ठिकाणी पारितोषिक घेऊन जायचं आहे। धन्यवाद योगेश। जरूर 28 रनों की एक अच्छी बल्लेबाजी करके वापस लौट चुके हैं बंडे नवार। जरूर तालियां होनी चाहिए उस बल्लेबाज के लिए। अभी तक देखा जाए तो 37 रन स्कोर बुक के ऊपर और उनमें से देखा जाए तो 28 रन बंडे नवार के बल्ले से। तो नया बल्लेबाज निखिल शिरोडकर स्ट्राइक के ऊपर गेंदबाजी के लिए आबा नवार। अभी तक अच्छी गेंदबाजी सम्मान के साथ खेलना चाहते थे। रनआउट का खतरा बन सकता था, वहां पे खिलाड़ी तैनात था प्रशांत तिरोडकर। मौका बन सकता था इस गेंद के ऊपर लेकिन मना किया विकेट कीपर ने। इस गेंद के ऊपर कोई रन नहीं बना। 37 रन। तो अच्छी गेंदबाजी आबा नवार की। स्ट्राइक के ऊपर निखिल। अगली गेंद लेकर आबा हमारे कमेंट्री बॉक्स के सामने से। इस बार रिवर्स खेलना चाहते थे, रनआउट का खतरा बन सकता है और रनआउट के रूप में मेरे हिसाब से ये 5वां विकेट गिरता हुआ, वो भी निखिल के रूप में। डीजे बल्लेबाज अनिरुद्ध पेडणेकर बीच मैदान में बल्ला लेकर हमारे कमेंट्री बॉक्स के सामने से। तो विकेट कीपर की तारीफ होनी चाहिए कृष्णा अंसुरकर। जो स्ट्राइक के ऊपर दीपू और नॉन स्ट्राइक के ऊपर अनिरुद्ध पेडणेकर। अभी तक अच्छी गेंदबाजी कहने पड़ेगी आबा नवार की। इस ओवर में अभी तक 2 विकेट गिर चुके हैं। स्ट्राइक के ऊपर दीपू गिरप। 37 रन स्कोर बुक के ऊपर। अभी तक अच्छी गेंदबाजी, ये 5 ओवर चलता हुआ। बड़ा शॉट खेलने की कोशिश, इस बार गेंद जाती हुई बाउंड लाइन के बाहर। तो दीपू के बल्ले से ये पहला चौका निकलता हुआ। काफी देर के बाद स्कोर में बदलाव। 41 लॉस ऑफ 5 विकेट। अभी तक अच्छी गेंदबाजी चल रही थी, इस बार और पिच गेंद जरूर डाली थी। उतनी अच्छी बल्लेबाजी कहने पड़ेगी दीपू जी, इसलिए ट्राई
जरूर लेना चाहते थे, इसलिए निखिल का विकेट रनआउट के रूप में लिया और अपने पास स्ट्राइक रखा इस बार दीपू ने। दीपू को पता है बड़ा टारगेट रखना पड़ेगा सामने वाले टीम के पास। अभी तक देखा जाए तो अच्छे बल्लेबाज है सुरेश मांजरेकर, प्रशांत तिरोडकर, आदित्य कावले, रघुनाथ मांजरेकर और रूपेश सारंग। बड़े बड़े खिलाड़ी इस टीम में दिख रहे हैं। अगली गेंद लेकर आबा, इस बार शॉर्ट गेंद पुल करने की कोशिश, मौका तो बन सकता था लेकिन गेंद गई डांसिंग एरिया में। अच्छी फील्डिंग कहने पड़ेगी अभी तक आदित्य कावले, तारीफ होनी चाहिए, तालियां होनी चाहिए इस खिलाड़ी के लिए, जरूर अच्छी फील्डिंग कहने पड़ेगी। जरूर इस 3 रन के साथ स्कोर में बदलाव, 44 रन, 44 लॉस ऑफ 5 विकेट। आखिरी गेंद का खेल बाकी, ये 5वें ओवर का। अभी तक देखा जाए तो 29 गेंद का खेल समाप्त और ये आखिरी गेंद 5वें ओवर की। और पिच गेंद जरूर डाली थी डॉट गेंद और 5 ओवर का खेल समाप्त। 44 रन, अभी तक 5 विकेट गिर चुके हैं, यानी कि आधी टीम पवेलियन में लौट चुकी है। तो ये पहले इनिंग का 6 गेंद का खेल बाकी है। स्ट्राइक के ऊपर दिखेंगे दीपू गिरप। तो ये छठा ओवर लेकर जरूर अपने कोटे में से ये दूसरा और ये इनिंग का आखिरी ओवर सुरेश मांजरेकर के हाथ में। जरूर टीम के खुद कप्तान जरूर हौसले बुलंद हो चुके हैं। अभी तक देखा जाए तो स्ट्राइक के ऊपर एक चौके के साथ बल्लेबाजी करता हुआ दीपू गिरप, मैन फ्रॉम गिरबवाड़ा, और उनके साथ देखा जाए तो अनिरुद्ध पेडनेकर। 6 गेंदों का खेल बाकी, जरूर फील्डिंग में बदलाव दिखता हुआ। पहली गेंद लेकर इस बार आड़े बल्ले से जरूर खेला, वहां पे खिलाड़ी तैनात, लेकिन गेंद जाएगी बाउट लाइन के बाहर। तो ये दूसरा चौका दीपू के बल्ले से और इस चौके के साथ स्कोर में बदलाव, 48 लॉस ऑफ 5 विकेट। अभी तक अच्छी बल्लेबाजी कहने पड़ेगी दीपू की। दीपू को पता है सामने वाले टीम में अभी तक अच्छी बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज है। यह मुकाबला जीतना है तो सामने वाले टीम के पास जरूर 65 रनों का तो लक्ष्य रखना चाहिए। इस इरादे से खेलते हुए स्लो ओवर गेंद जरूर डाली हल्के हाथों से, तब तक अंपायर का वाइड का इशारा। 49 रन इस 1 रन के साथ। अभी भी 5 गेंदों का खेल बाकी, यह पहले इनिंग का। जरूर यह मुकाबला चलता हुआ सूर्या फाइटर्स के बीच में। अगली गेंद काफी रफ्तार के साथ जरूर कवर बैक के दिशा में खेलना चाहते थे, वहां पे खिलाड़ी शुभम मांजरेकर जब तक आते कैच को लपकते, यह छठा विकेट का गिर दीपू के रूप में। 49 रन के ऊपर यह छठा विकेट गिरता हुआ। डीजे जीत मिलकर वापस लौट चुके थे वो माउली सातिर स्पोर्ट। तो स्ट्राइक के ऊपर दीप। सुरेश की अगली गेंद, शॉर्ट गेंद पुल करना चाहते थे लेकिन गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। 49 रन स्कोर बुक के ऊपर। स्ट्राइक के ऊपर दीप घोंगे जो कि दीपू की जगह लेने के लिए। अभी तक 6 विकेट गिर चुके हैं।
आलमेडा ब्रदर्स टीम के। अगली गेंद आड़े बल्ले से खेलना चाहते थे, रनआउट का खतरा बन सकता है और रनआउट के रूप में ये 7वां विकेट गिरता हुआ दीप के रूप में डीजे। हमने देखा है झेंडोबा चषक में हाल ही हुआ मुकाबले में देखा था, अच्छी गेंदबाजी की थी। वही निक इस बार स्ट्राइक के ऊपर अनिरुद्ध आड़े बल्ले से खेलना चाहते थे, काफी रफ्तार के साथ गेंद गई उछाल के साथ विकेट कीपर के हाथ में। स्कोर में कोई बदलाव नहीं, स्कोर रुकता 49 रन के ऊपर। जरूर अच्छी गेंदबाजी कहने पड़ेगी, पहले गेंद के ऊपर चौका लगा, उसके बाद जरूर वापस कमबैक किया सुरेश मांद्रेकर ने सूर्य फाइटर टीम के लिए। आखिरी गेंद स्लोवर गेंद, इस बार जरूर बड़ा शॉट, गेंद गई बाउट लाइन के बाहर 6 रन के लिए। जरूर इस छक्के के साथ स्कोर बढ़ता हुआ 55 रन और जीतने के लिए हॅलो, स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी मंड्या नवार यासाठी पारितोषिक होतं। शैलेश नार्वेकर यांच्याकडून 200 रुपये व फ्रेझर आल्मेडा यांच्याकडून 200 रुपये 500 रुपयाचं पारितोषिक, एकूण 700 रुपये। त्याचा मानकरी ठरतोय 28 धावांची बहारदार खेळी ऐनमुखाच्या क्षणी आणि आडमेला ब्रदर्स संघाला या गेल्या वर्षीच्या या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची कॅटेगरी आपण पाहिली। तो पण त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आल्मेडा ब्रदर्सचे संघमालक सन्माननीय फिलिप्स आल्मेडा यांच्या ठिकाणी आगमन होत आहे। साहेब आपल्याला विनंती, आमच्या मान्यवर स्थानपद्धव आपलं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी आपण सन्मान या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते सुजित चवणकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। लवकर या प्लीज आल्मेडा साहेब, लवकर या, कारण खेळाडूला परत फिल्डिंग करायची आहे। सन्माननीय आनंद केरकर मंडळासाठी देणगी, सन्माननीय आनंद मंडळासाठी या ठिकाणी देणगी सन्माननीय आनंद केरकर यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये व सन्माननीय नाना आरोलकर यांच्याकडून 700 रुपये। या देणगीदारांचं पुन्हा एकदा उपदंडा मित्र मंडळ आयोजित उपदंडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं पुन्हा एकदा प्रथमतः स्वागत, खूप खूप आभार। या स्पर्धेच्या माध्यमातून सामना रंगलाय मैदानावर। पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय। धन्यवाद सुमित, धन्यवाद रोहित।
पंचावन्न धावा धावपलकावर 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. 58 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवातीला तनिष्क स्पोर्ट्स क्रिकेट संघ थोडासा लढखल्ला मैदानामध्ये बंड्या नावाची नेत्रदीपक पद्धतीची खेळी ती 28 या धावसंख्येची आपण पाहिली. आपण पाहतोय उपादांडा प्रीमियर लीग सलामीची बिनीची जोडी ही मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. कृष्णा उर्फ बाबल आणि त्याच्या साथीला कृष्ण अडसूरकर उर्फ बाबल अडसूरकर ही आणि त्याच्या साथीला मैदानामध्ये डाव्या हाताचा रूपेश आपण पाहतोय. सामना अतिशय रोमांचक रंगेल. अभिषेक सालगावकर थोडंसं लवकर येणं वाटलं होतं या मैदानावर, थोडंसं धोक्याचं, पण धोक्याची घंटा टळली. स्वप्नील नवारची खेळी या मैदानावर, पण निखिल शिरोडकरनं आज थोडंसं नाराज केलं, दीपू गिरपनं नाराज केलं मी म्हणेन. आज मैदानावर 2 दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. लेजंड क्रिकेटर त्यांच्या अनुभवाच्या जोरावर आपण पाहतोय 2 लिजंड खेळाडू आणि बाकी सर्व हे तेजोमय सितारे. बाळा सावळ, इलियास आल्मेडा आपण पाहतोय, कारण सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा तगडा खेळाडू म्हणून नाव आहे याचं. नवीन चेंडूंवर जास्तीत जास्त जर गडीबाज जर कोणी केले असतील तर नाव हे मुखवट्यावर नेहमी असतं. कित्येक संघाचं यानं प्रतिनिधित्व केलं आहे. आज आपल्या घरच्या मैदानावर जो खेळतोय, जशी खेळी गोलंदाजी बघण्यासाठी अनेक हे चाहते उभादांडावासी आवर्जून वाट पाहत असतात, तो इलियस आल्मेडा आपल्याला पाहायला मिळतोय. न स्ट्राईकला बाबल अणसरकर, कृष्णा अणसरकर आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला रुपेश आपण पाहतोय. आणि एस्टनच्या मागे आपल्याला शॉर्ट हेडमॅनला अजून एक लगानबाळ या नावानं संबोधला जाणारा खेळाडू आपण बाळासावळला आपल्याला पाहायला मिळेल. पंच या ठिकाणी सूचना देत आहेत. धावसंख्येचा पटलाग करायचा आहे. पंचांचा सामना सोडण्याचा इशारा येतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ या मैदानावर UPL एंड कडनं सुरुवात करेल इलियास आपण पाहतोय. गोलंदाजी भारतभर गोलंदाज इलू. पहिला चेंडू स्विचचा पटक्या टोल व्हायचा होता. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. जवळ चेंडू सीमारेषेबाहेर बाहीच्या स्वरूपात खातं खोललंय. सूर्या फाईट द्यायला सुरुवात केली आहे. या मैदानावर विचार केला रवी एक लेजंड खेळाडू पाहायला मिळतोय. बाळा सावळ, त्यानंतर इलियसनं काम केलं होतं मैदानावर. या मैदानावर कार्य करायचं होतं ते मैदानावर एका बाजूनं अभिषेक साळगावकरला प्रथमतः वेगवान गतीवर सवार होऊन टाकलेला चेंडू स्विचचा पटका टोलवायचा होता मैदानावर. आणि त्यानंतर बाईच्या स्वरूपात या मैदानावर धावपलकावर श्रीकृष्ण सलामी मिळेल. सूर्य फायटर क्रिकेट संघाचा सुरुवात मैदानावर शुभम मांजरेकरनं सुरेख केली. मोठा ब्रेक थ्रू लावून दिला अभिषेक साळगावकरच्या स्वरूपात. त्यानंतर या मैदानावर थोडंसं खर्चित झाले प्रशांत तिरोडकर आणि त्याच्या साथीला थोडंसं सुरेश मांजरेकर. आबांवर सुंदर गोलंदाजी केली. लेखाजोगा सूर्य फायटर संघाचा 56 धावांचा पाठलाग 4 धावा धावपलकावर. शॉर्टम पुलचा फटका टोलवायचा होता. एक ब्रेट स्क्रीनवर आला आपल्याला पाहायला मिळतोय. परतीचे बेक करतोय. खराब चेंडू होता, आक्रमण करायचं होतं, नवीन काहीतरी करायचं होतं, पण अनुभवाची याच्याकडे तिजोरी आहे. त्या गोलंदाजानं सुरुवात अतिशय सावध केली आहे मैदानावर. इलू आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 धावा धावपलकावर. सुंदर या ठिकाणी बॅकफुटला जाऊन सुंदर फटका, पंचा फटका केलाय. पॉईंटच्या इशारा चेंडूचे क्षेत्ररक्षक याला आलाय वेगानं. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय निखिल. एक धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये 2. या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 6 धावा धावपलकावर. प्रति षटकामध्ये 8-9च्या सरासरीनं खेळावं लागेल. ज्यांनी रस्त्यावर गाड्या पार्क केल्यात त्यांनी सुंदर फटका पुन्हा एकदा कबरच्या मधून भेदून काढला. चेंडूची शर्यत बाहेर. नशिबाची साथ देखील शिरोडकरला. चेंडू या मैदानात चेंडू थांबलाय. आडमेडा ब्रदर्स संघासाठी हा चेंडू खूप काही सांगून गेलाय. चेंडू या ठिकाणी आतमध्येच राहिलाय. खेळाडू या ठिकाणी बाहेर गेलाय. प्रथमतः चेंडू आतमध्येच राहिलाय.
थर्ड अंपायर साठी पंच या ठिकाणी कोण करतायत? मिलन रेडिओ थर्ड अंपायर या चौकारासाठी. थर्ड अंपायर या ठिकाणी आपण आमच्या या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी पाहतील. कोणालाही या ठिकाणी रिप्ले या ठिकाणी बघता येणार नाहीये. दोन धावा धावफलकावर 8 धावाच्या धावफलकावर 2 धावा वाचवल्या. बिंबणे बॉलने 2 धावा वाचवल्या. क्षेत्ररक्षक थोडासा बाहेर गेला होता. मोठा फटका डिप्सकर लेगला. इलचं स्वागत एका नेत्रदीप फटक्यानं मैदानावर. डीजे बाई राजांची बजाव. आपण पाहतोय 14 धावा बिनगणींच्या बोतल्या 56 धावसंख्येचा पाठलाग करतोय. अब तक 56 हा धावफलक गाठायचा आहे सूर्य फायटर्स संघाला आणि आल्मेडा ब्रदर्स संघाला येणाऱ्या कालखंडामध्ये या धावफलकावर एका बाजूने बचाव करायचा आहे. स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक रोख रक्कम आपल्याला पाहायला मिळत आहे. ते रोख रक्कम 40,000 रुपये व भव्य चषक सन्माननीय दीपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी पुरस्कृत नामदार दीपकभाई केसरकर शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडून द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 व भव्य दिव्य असा चषक वेंगुर्ला तालुका शिवसेना पुरस्कृत तालुका प्रमुख सन्माननीय नितीनजी मांजरेकर साहेब यांच्याकडून तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 7,000 रुपये. तृतीय क्रमांकासाठी माननीय सन्माननीय शैलेश परब सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संघ प्रमुख यांच्याकडून शिव संपर्क प्रमुख यांच्याकडून या ठिकाणी भव्य दिव्याचा चषक आणि रोख रक्कम 7,000 रुपये. चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 7,000 रुपये भव्य दिव्य चषक मला शैलेश परब सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख शिवसेना पुरस्कृत यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी या ठिकाणी पंच बातचीत करतायत मैदानावर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता रुपेशचा. मॅन ऑफ द सिरीज साठी रोख रक्कम 1,000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय व चषक मैत्री ग्रुप वेगुर्ला यांच्याकडून तो पुरस्कृत आहे. अंतिम सामन्यातील सामनावीर मॅन ऑफ द मॅच रोख रक्कम 1,000 व चषक सन्मान्य श्री शैलेशजी परब सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख स्वेर चेडूचा इशारा आलाय. अवंताच्या स्वरूपात सांख्यिक धावफलकावर 1 या धावसंख्येनं 15 धावा धावफलकावर निक आपल्याला पाहायला मिळतोय.
हा उभरते सितारे आहेत. दक्ष पॅटर उभा दांडा सगळं ते भरपूर क्रिकेट खेळत आहेत. आज पंचायत लेवलला आज लीग स्टेजचे मॅचेस घ्यावे लागतील. समोर आपलेच खेळाडू असतील. एका बाजूला निर्णय, एका बाजूला विचार केला तर हात खोलले मैदानावर बाबल हडसूरकर डाव्या हाताचा रुपेश संच झालाय. हलकासा आवाज आला होता मैदानावर आणि आवाज आल्यानंतर एका बाजूनं या मैदानात बॅकअप थोडासा कमी पाहायला मिळाला. बॅकअप जर असतं तर एक खेळाडू या ठिकाणी एक धाव वाचते असते. धावा वाचवायच्या आहेत अल्मेडा ब्रदर्स संघाला. एक या धावसंख्येनं 16 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एक बिनगाड्यांच्या बाबत त्याचा लेखाजोखा पाहतोय. सूर्य फायटर्स संघ या मैदानामध्ये 56 धावांचा पाठलाग करत असताना विजयासाठी या ठिकाणी 56 धावांचा पाठलाग करतोय. उत्कृष्ट फलंदाजासाठी पारितोषिक रोख रक्कम 1000 व चषक माननीय श्री सन्माननीय शैलेशजी परब सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख शिवसेना पुरस्कृत यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुद्धा 1000 रुपये व पुरस्कृत केलंय सन्माननीय श्री शैलेश परब सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख यांच्याकडून. खराब चेंडू होता बॅकफुटला जाऊन या ठिकाणी सुंदर फटका पाहिला होता. पॉईंटच्या डोक्यावर क्षेत्ररक्षक बंडे आणि चेंडूची शर्यत या मैदानावर परतीची पेक दीड धावसंख्येची लहर आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 18 धावा धावफलकावर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी पारितोषिक रोख रक्कम 1000 व चषक माननीय श्री संजय गावडे उपतालुका प्रमुख शिवसेना पुरस्कृत यांच्याकडून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी रोख रक्कम 1000 सन्माननीय संजय गावडे उपतालुका प्रमुख शिवसेना यांच्याकडून. सुंदर फटका बॅकफुटला जाऊन एक स्क्वेअर कटचा बहारदार फटका देखने लायक क्षेत्ररक्षक चेंडू या मैदानामध्ये 7 बी मध्ये आल्मेडा ब्रदर्स संघाला आणि सूर्या फायटर्स संघाचे 3 ते 4 चौकार अडल्या जात आहेत. नाराज असेल मैदानावर कारण चॅलेंजिंग आउटफील्ड आहे आणि चॅलेंजिंग आउटफील्डला या मैदानावर क्षेत्ररक्षण करणं थोडंसं कठीण होईल. 20 धावा धावफलकावर बाळा सावळनं कानमंत्र दिलाय मैदानावर. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 20 धावा धावफलकावर लेखाजोग 3 चेंडू म्हणजे धावा निघाल्या 6. हा लेखाजोग आमच्यापर्यंत गुणलेखक आमचा गुण समालोचकाचा पाठीचा गाडा म्हणजे गुणलेखक आणि ते गुणलेखाचं काम करतोय विशाल मर्ये. मोठा फटका टोलवायचा होता मैदानावर. फलंदाज या ठिकाणी बाद होता. वेगवान चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठिकाणी फटका टोलवायचा होता मैदानावर. लॉंग स्टॉप रिझर्व्ह फटका टोलवायचा होता. खेळबाच्या स्वरूपात माघारी परतलाय आणि फलंदाज नवीन फलंदाजानं पाऊल टाकलेत मैदानावर सागर सपकाळनं. स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट यष्टीरक्षकासाठी रोख रक्कम 1000 रुपये व चषक सन्माननीय संजय गावडे उपतालुका प्रमुख शिवसेना यांच्याकडून. स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू न्यू फाईन खेळाडूसाठी या ठिकाणी पारितोषिक रोख रक्कम 1000 व चषक द्वारकाई भोजनालय सन्माननीय सौ आदिती तेजस जुवलेकर यांच्याकडून पुरस्कृत. प्रत्येक सामन्यासाठी चषक पुरस्कृत केला. आरके स्पोर्ट्सचे मालक उपतंड ग्रामपंचायतचे सदस्य सन्माननीय राधाकृष्ण पेडणेकर यांच्याकडून आपण पाहतोय अशी वैयक्तिक स्वरूपाची बक्षिसं. त्याचप्रमाणे अंतिम दिवशी या स्पर्धेच्या माध्यमातून लकी ड्रॉ आपल्याला पाहायला मिळतील. भव्यदिव्य असं आयोजन या स्पर्धेचं. आणि बघूया सुंदर अशा वर्ल्ड कप टाईमच्या ट्रॉफीवर कोणता संघ या रविवारच्या संध्याकाळच्या चित्रात नाव करतोय. सागर सपकाळनं मैदानावर पावलं टाकली आहेत. सांघिक धावफलकावर 20 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पहिला गडी बाद हा लेखाजोगा 56 धावांचा पाठलाग करतोय मैदानावर सूर्य फायटर्स संघ. सोडून देण्याचा चेंडू होता. वाईटसाठी राहिला होता. सुंदर या ठिकाणी गोलंदाजी यशस्वी चेंडू आढळला जातोय. इन्सिंग झाला चेंडू मैदानावर. सागर सपकाळला या मैदानावर बुचकाय टाकणारा चेंडू आपण पाहिलाय. निर्धाव चेंडू 20 धावा धावफलकावर 56 धावसंख्येचा पाठलाग करतोय. मागे फलंदाजी आहे पण सुरुवात या मैदानावर सुरेख केली बाबल हणसूरकर कृष्ण हणसूरकर मैदानावर. पण त्याला दाद द्यावी लागेल. एका बाजूला टिचून गोलंदाजीला सुरुवात केली निक ब्रिटोनं मैदानावर. हलक्या हाताने खेळण्याचा इरादा होता. इल्लीवाला स्क्रीनवर 0 धावसंख्येवर नमस्कार करावा लागेल. निष्काळजीपणाचा क्रिकेट थोडासा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता मैदानावर. आल्या पावली 0 धावसंख्येची बॅग डोक्यावर घेऊन माघारी परतलाय सागर सपकाळ.
अनुभवी खेळाडू मैदानावर घरच्या मैदानावर राजू भोनेनं मैदानावर पाऊल टाकले आहेत. या वयात पण नाजवेल अशी या मुलांना उभरत्या सिताऱ्यांना जो क्षेत्ररक्षण करतोय तो खेळाडू मैदानावर. आणि स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक या ठिकाणी मॅचच्या सर्वाधिक षटकारासाठी या ठिकाणी कॅप दिली आहे. दुर्वांकुर स्पोर्ट्सचे मालक आमचे जवळचे मित्र अनिकेत तामणकर याचकडून या ठिकाणी खेळाडूंसाठी कॅप आहे. त्यानंतर सामना होईल तनिष स्पोर्ट विपक्ष सूर्या फायटर्स. तनिष स्पोर्ट्स क्रिकेट सगळ्यांना रेडी राहायचं आहे. डाव्या हाताचा फलंदाज मैदानावर सलामीला रुपेश स्ट्राईकला. राजू भोने माघारी परतला. कृष्ण अणसूरकर. सागर सपकानं नाराज केलं मैदानावर. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 20 धावपलकावर 6 या धावसंख्ये षटक आलाय. 2 ब्रेक थ्रू लावून दिले मैदानावर निक ब्रिटोनं. रवी सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात केली. अनुभव आहे मी प्रथमतः सांगितलं होतं अल्मेडा ब्रदर्स संघाच्या कोट्यामध्ये 3 अनुभवी खेळाडू आहेत. त्यांनी भरपूर क्रिकेट खेळलाय. बाळा सावळचं स्लॉक ओव्हरमध्ये आगमन राहील. सुरुवातीला इलूनं या ठिकाणी या मैदानावर करामत केले. त्यानंतर अजून एक फिरकीचा जादूगार जो आपल्या गोलंदाजीनं भल्या भल्या फलंदाजांना नाचवलाय तो रवी कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. रवी तुळसकर आपल्याला पाहायला मिळतोय. स्वीच हिटचा फटका या मैदानावर. चेंडू या मैदानात थांबत नाही आहे. चेंडू सीमा रेषेबाहेर. रवी तुळसकरवर आक्रमण केलं मैदानावर. गती परिवर्तन केलं. चेंडू रुपेशनं बघितला आणि एक बहारदार फटक्याने टाळ्यांचा आवाज घेऊन देणारा फटका या मैदानावर. हा स्वीच हिटचा चौकारासाठी आहे. 4 या धावसंख्येने 24 धावफलकावर. सगळं सूर्या फायटर सारखं लढावं लागेल आणि अल्मेडा ब्रदर्स संघाला सर्व कार्य या मैदानामध्ये करावं लागेल. दीपू गेरब या मैदानावर निखिल शिरोडकरनं राज केलं. अभिषेक साळगावकर लवकर बाद झालाय. हलक्या हाताने घेऊन काढलं. चेंडूला दिशा दिली आहे. फक्त लिजंड खेळाडू आपल्याला टेनिस क्रिकेटचा ढेर सारासा अनुभव बाळासाहेब लगन बाळा या नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू स्क्रीनवर आलाय. पावशत की खेळ धावपलकावर 2 गड्यांच्या बदल्या 25 धावपलकावर. प्रथमतः स्ट्राईकला येईल राजू भोने आपल्या घरच्या मैदानावर. घरचे रसिक प्रेक्षक वाट पाहतायत. पुन्हा एकदा राजू भोनेची या मैदानावर चेंडू फळी तळपेल का फिनिश करेल का मॅच की प्रतिस्पर्धी संघाचा अनुभवी खेळाडू रवी तुळसकर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 अनुभवी खेळाडूंचं युद्ध हे महायुद्ध लढेल मैदानावर की उपादांड मित्रमंडळ आयोजित उपादांड प्रीमियर लीग UPL या नावानं संबोधलेली क्रिकेट स्पर्धा. UPL यांकडनं सुरुवात तर जरूर केली आहे रवी तुळसकरनं मैदानावर. सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता मैदानावर. निर्धाव चेंडू जेवढे येतील तेवढा टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळेल. अल्मेडा ब्रदर्स संघाच्या कोट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जेवढे निर्धाव चेंडू तेवढं निराशेचं वातावरण सूर्या फायटर्स संघाच्या कोट्यामध्ये. हा लेखाजोखा असेल मैदानावर तो या स्पर्धेच्या माध्यमातून. आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता. लेस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच 2 समांतर करतायत. सोहेल चेंडूचा इशारा करतायत. अवंतरच्या स्वरूपात सांघिक धावफलक 1 या धावसंख्येनं पुढे सरकलाय. 26 धावफलकावर 2 मोहरे गारद झाल्या सूर्या फायटर्स संघाचे. पुन्हा एकदा ऑस्टिकच्या 12 स्क्वेअरचा दिशाहीन चेंडू मैदानावर. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. स्क्वेअर चेंडूनं सांघिक धावफलकावर 27 धावफलकावर आपण पाहतोय. 27 धावफलकामुळे षटक क्रमांक 3 आहे. प्रगतीपथावर येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूने विचार केला सूर्या फायटर्स संघाला एक मोठा फटका पाहिजे. मोठ्या फटक्याचा आगाज जर कॉमेंट्री बॉक्स मधून केलं होतं ते शब्द पडले कानामध्ये मात्र राजू भोरेच्या. आणि राजू भोरेनं स्वागत केलं या मैदानावर अजून एक लीजंड खेळाडूचं एका नेत्रदीपक फटक्यानं. ते म्हणजे या मैदानावर रवी तुळसकरचा. मी म्हणेन निखिल शिरोडकरला आणि या उभरत्या सदरांना ही खेळी पाहावी लागेल. वय वर्ष जवळजवळ 40-45 कोट्यामध्ये 51 वय वर्ष जवळजवळ 51 50 पार करून पण हे फटके. मी म्हणेन हे उभरते सिताऱ्यांना हा खेळ बघावा लागेल. अनुभव काय असतो हे शिकावं लागेल. कारण तुम्हाला संधी मिळतंय त्या संधीचं सोनं करायचं आहे. कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय. 51 वर्षाचा खेळाडू जणू काही 18 वर्षाच्या मुलासारखा या मैदानावर तेजोमय सितारासारखा झळकायला सुरुवात केली आहे राजू भोरेनं.
पुन्हा एकदा मोठा फटका टोलवायचा होता. 33 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 33 धावा धावफलकावर. 18 चेंडू विजयासाठी आता मात्र 23 धावांची आवश्यकता. 18-23 हे समीकरण मैदानावर आहे सूर्या फायटर्स संघासाठी. लेजंड बाळा सावळ, इलियस एल मैदानावर, उबरत सितार अनिरुद्ध पेडणेकर या मैदानावर येईल की निक ब्रिटोची वर्णी लागेल मैदानावर. टीम मीटिंग लागली आहे मैदानावर आलमेडा ब्रदर्स संघाची. एका बाजूने 18 चेंडू 23 धावा हे समीकरण आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने आपण ऐकूया पुन्हा एकदा एक सुमधुर संगीत. सुंदर या ठिकाणी साऊंड सिस्टम राजंजी मसूरकर. स्वागत असेल या ठिकाणी विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षमध्ये या ठिकाणी येऊन स्थानपन्न आपलं सहर्ष स्वागत असेल. आणि त्यानंतर गोलंदाज लगान बाळा सावळ. बाळा सावळवर आक्रमण. शॉर्टम पूल या मैदानावर डीप स्क्वेअर लेगला चेंडू सीमा रेषेवर 6 धावांसाठी. चेंडू विजयासाठी आता मात्र 17 धावांची आवश्यकता. 17 पे खतरा. खतरा कोणत्या संघाला असेल तो सांगणारा चेंडू घेऊन बाळा सावळ सज्ज होईल. अनुभवी खेळाडूवर आक्रमण रुपेशने केले मैदानावर. हलक्या हाताने घेऊन काढल्या चेंडूला धाव घ्यायची होती. किती वेगाने आला राजू बोने. जोपर्यंत चेंडू खेळून पूर्ण झाला तोपर्यंत राजू बोने अर्ध्यावर पोहोचला होता. 16-17 असं समीकरण आहे मैदानावर. एक चेंडू निर्धाव मॅच बनेल आर्मेडा बदलसाठी. एक मोठा फटका मॅच बदल या मैदानावर. आडव्या बॅटना फटका खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी सुरक्षितरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. लेग पाईच्या स्वरूपात बहुतेक करून एक धाव होते. पंचांचा इशारा येतोय. एक या धावसंख्येनं सांख्यिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. 40 धावा धावफलकावर. समीकरण या मैदानावर थोडस सोपं. इकडे तिकडे नक्कीच होणार. हे 3 चेंडू लाख मोलाचे असतील मी म्हणेन. हे बाळा सावळसाठी आणि आलमेडा ब्रदर्ससाठी. आणि दुसऱ्या बाजूने या मैदानावर या 3 चेंडूंवर जरी 3 धावा निघाल्या तरी सूर्या फायटर्स संघ सांगतोय आम्ही या मैदानावर विजयाचे दरवाजे उघडू. पण आज कार्य आलमेडा ब्रदर्स संघाला करावं लागेल. अभिषेक साळगावकरला कार्य करावं लागेल या मैदानावर. आणि सुरबुरबुरीचं कार्य या मैदानावर बाळा सावळला करावं लागेल. मोठा फटका पाहायला मिळतो. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू या मैदानावर निखिल शिरडकरला हवा लवकर. चेंडू सीमा रेषेवर 6 धावांसाठी. बरोबर आतषबाजी आपल्या घरच्या मैदानावर घरच्या रसिक प्रेक्षकांना त्यांना खुश केलाय. 47 धावा धावफलकावर. आडव्या बॅटना फटका टोलवायचा होता. वेगावर स्वार होऊन टाकलेले चेंडू आपण पाहतोय. पण थोडासा उशीर झाला मी बाळा सावळ. हे चेंडू प्रथमता पाहायचे होते. षटक क्रमांक 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 47 धावा धावफलकावर. उर्वरितचे 12 चेंडू विजयासाठी आता मात्र 9 धावांची आवश्यकता. 12-9 हे समीकरण आहे मैदानावर. सन्माननीय शैलेश नार्वेकर यांच्याकडून राजू बोनेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक या खेळीसाठी. 2 उत्तुंग षटकारांची लयलूट या मैदानावर.
भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. टीम मीटिंग कमी लावा मित्रांनो, सामन्याला सुरुवात करा. 12 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाजाची वर्णी लागेल. अजूनही मॅच समाप्त झालेली नाही आहे. या षटकात जर 1-2 धावा आल्या, 2 गडी बाद झाले तर मॅचवर कब्जा करेल मी म्हणेन आल्मेडा ब्रदर्स संघानं. कृष्णा अणसूरकर पाहतोय सुरुवात दिमाखाजनक जरूर केली आहे, त्यावर कळस तोडण्याचं काम केलं राजू भोनेनं मैदानावर. मूर्तीलाम पण कीर्तिमान संघाची रन मशीन बाकी आहे. रबाडा या नावाला समजला रघुनाथ मांजरेकर योगेश पेनकरचा मोठा फॅन आणि तो येणं बाकी आहे. पण रती महारथी आहेत, पण ज्याचा त्यांनी अभ्यास केला होता मैदानावर मी म्हणेन सुरेश मांजरेकरचा, आणि पेपर सोडवायला घेतला मैदानावर राजू भोनेनं. निक सज्ज होतं. UPL एंड करण्यास सुरुवात करेल. 12-9 हे समीकरण आहे मैदानावर. सुंदर फटका, नेत्रदीप फटका, क्षेत्ररक्षक दूर राहिला चेंडू पासून. बंडे येतो स्क्रीनवर. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या मैदानावर. टाळ्यांचा आवाज करूया धावेसाठी. राजू भोने 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 49 धावा धावफलकावर. आता मात्र विजयासाठी 11 चेंडू 7 धावांची आवश्यकता हे समीकरण आहे. मिलन पण आश्चर्यचकित झालाय. मुंबईवरून आला 51 वर्षाचा खेळाडू या जोमानं या मैदानावर खेळतोय. बॅकफुटला जाऊन याकडे स्क्वेअर कटचा फटका टोलवायचा होता. पंच दोनात समांतर करतायत. स्क्वेअर चेंडूचा इशारा करतायत. अवांतरच्या स्वरूपात या मैदानावर सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 50 धावा धावफलकावर. 50 धावा धावफलक विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. सूर्या पाटील संघानं विजयाचे दरवाजे उघडले आहेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. नवीन काहीतरी करायचं होतं राजूला. स्वतःच्या मुखवट्यावरती ती स्माईल आहे. सांघिक धावफलकावर 50 धावा धावफलकावर आपण पाहतोय. उर्वरितचे 10 चेंडू 6 धावांची आवश्यकता. 10-6 हे समीकरण. 10 चेंडू 6 धावा. अभिषेक साळगावकरला कार्य करावं लागेल. निक ब्रिटोला कार्य करावं लागेल. हे 4 चेंडू महत्वाचे असतील. शेवटच्या चेंडूमुळे जर षटकामध्ये जर मॅच गेली 6 चेंडू 4 धावा 5 धावा तर शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच पाहायला मिळेल. सोडून दिला तो चेंडू. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. पंचांकडे नजरा जरूर टाकल्यात. आता समीकरण मैदानावर निर्धाव चेंडू काम करून गेलेत. उर्वरित 3 षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू 6 धावा हे समीकरण आहे. नेक ब्रेटो आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय. डीप विकेटला प्रोटेक्शन राहिला. दीप उगीर बेकीर धावसंख्येची पाऊलं आपण पाहतोय थांबली आहेत मैदानावर. जर रुपेश जर थोडासा पुढे आला असता तर राजू म्हणून नक्की धाव पूर्ण केली असती. 1 या धावसंख्येनं संघाची धावसंख्या राजू बोनेचं जे वय वर्ष 51 त्यावरून टिपली आहे. 51 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 5 धावांची आवश्यकता. चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू विजयासाठी 5 धावा. सूर्या फायटर संघ विजयाचे दरवाजे जरूर उघडले आहेत मैदानावर, पण कार्य करावे लागेल. हे 2 चेंडू निर्धाव केले तर 6-5 हे समीकरण असेल, मग मॅचला मजा येईल मैदानावर. गती परिवर्तन या मैदानावर. सुंदर ऐम मोकळीच्या क्षणी फिंगर रोल केले चेंडूवर. या रुपेशने आगाज केला. विजयाचे दरवाजे उघडलेत. आता मात्र हा चेंडू अतिशय महत्वाचा असेल 2 संघांसाठी. 7-5 हे समीकरण आहे मैदानावर. 7 चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. 7 चेंडू विजयासाठी 5 धावा मैदानावर. हा चेंडू मिळवण्यात आल्मेडा ब्रदर्स संघासाठी लाख मोलाचा. नाटक परिवर्तन या मैदानावर. ऐन मोक्याच्या क्षणी खराब चेंडू होता. आडव्या बॅटनं खेळला असता चेंडू 10-4 या धावसंख्येसाठी गेला असता. आता मॅच मध्ये बाळा सावनं पुन्हा परती गेली आहे मॅच मध्ये. 6 चेंडू विजयासाठी येणाऱ्या कालखंडामध्ये आता मात्र 5 धावांची आवश्यकता. नेक ब्रेटो सुंदर गोलंदाजी मैदानावर रोखून ठेवलं. समीकरण होतं मैदानावर 12 चेंडू विजयासाठी 9 धावा. विजयासाठी आता मात्र 6 चेंडू 5 धावा. गोलंदाजीवर लेजंड खेळाडू बाळा सावळ जण असे सामने आपल्या बाजूने खेचून आणले आहेत.
तो खेळाडू मैदानावर आपण पाहतोय. टीम मीटिंग कोणाची लागू नये, पण बाळा सावळकडे लक्ष असेल. मॅचला सुरुवात करूया. टीम मीटिंग भरपूर झाली आहे मॅच मध्ये. विनंती असेल अभिषेक साळगावकर, चला क्षेत्ररक्षण सजवा. 6 चेंडू 5 धावा हे समीकरण मैदानावर. सामना बरोबरीत सुटल्यावर एक गुण दिला जाईल दोन्ही संघांना. दोन्ही संघांना एक गुण असेल. 6-5 राजू बोने आहे तोपर्यंत शॉट सुरेश मांजरेकरांना घेतलेला आहे. त्याला माहिती आहे राजू बोने मैदानामध्ये आहे, मॅच संपवून येणार. रितेश दुरीनं शॉट्स घेऊन बसलेले आहेत, पण मॅच मध्ये जर वापसी करेल त्यानं असे अनेक सामने आपल्या बाजूने खेचून आणले आहेत. त्याला नाव उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची ख्याती घेते तो बाळा साबळ. हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत या मैदानावर आणि चेंडू या मैदानावर सीमा रेषेवर 4 धावांसाठी डीजे बळीराजांची बजाव. सांघिक धावफलकावर आपण पाहिलाय 55 धावा धावफलकावर. हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न, धावचीची संधी. शुभम बॅक टू द पॅव्हेलियन. 4-1 हे समीकरण आहे. मॅच संपत नाही मैदानावर. कोणी पण हरायला तयार नाही आहे शेवटपर्यंत. कोणी पण हरायला माहिती नाही आहे. मी म्हणेन अभिषेक साळगावकरचा या ठिकाणी एक फटका राहिला. मी म्हणेन सुरुवातीला थोडंसं आर्मीला बदसला, बॅकफुटला आणलं त्याने, कारण एका दुसरा मोठा फटका आला असता अभिषेककडनं. अजून 6 ते 7 धावा पाहिजे होत्या. चार चेंडू विजयासाठी एका धाबीची आवश्यकता. संघाच्या कर्णधारानं मैदानावर पावली आहेत. शुभम मांजरेकर गेला, सुरेश मांजरेकरनं पावलं टाकले संघाच्या कर्णधारानं. 4-1 क्षेत्ररक्षण अभिषेकनं सजवलंय मैदानावर. 4 चेंडू विजयासाठी एका धावसंख्येची आवश्यकता. बाळा सावळ हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, गडीबाज राजू बोने एका धावेसाठी पटझड मैदानावर. 3 चेंडू विजयासाठी एका धावसंख्येची आवश्यकता. मूर्ती लहान पण कीर्तिमान. संघाची रन मशीन रब्बाडा रघुनाथ मांजरेकर. पाहिले 20 धावांची जण बहारदार केली. संघाला राजू विजयाच्या उंबरट्यावर जरूर आणून ठेवलाय, पण विजयाचा झेंडा घेऊन कोणता खेळाडू होईल ही मात्र येणारा काळ ठरवतोय. 3 चेंडू विजयासाठी एका धावसंख्येची आवश्यकता. लक फॅक्टर म्हणून कर्णधार म्हणून ज्याच्याकडे बहुतांश जणांच्या नजरा असतात तो स्टार अभिषेक साळगावकर. दुसऱ्या बाजूने प्रथमतः सांगितलं होतं असे सामने तो नेहमी आपल्या बाजूने खेचून आणतोय. बाळा सावळ सज्ज झालाय. बाळासाहेब सज्ज झालाय. क्षेत्ररक्षण सजवलंय मैदानामध्ये. ऑस्ट्रेलियन पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय. एक धाव किती महत्वाची आहे अभिषेकला माहिती आहे, पण दुसऱ्या संघाला एका धावेचं महत्व हा चेंडू सांगून जाईल. हा चेंडू निर्धाव गेला, गडीबाद झाला तर सामन्यामध्ये मजा येईल. खराब चेंडू मी म्हणेन. फुलटॉस चेंडू होता मैदानावर. बाळाला यॉर्कर टाकायचा होता. एक धाव पूर्ण झाली आहे मैदानावर. मॅच फिनिश झाली आहे. सूर्या वायटर संघ विजय पदाचा झेंडा. सुरेश मांजरेकर या ठिकाणी टॉससाठी या. टॉस लढवूया, 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर लगेच सामना सुरू करूया. सुरेश मांजरेकर या ठिकाणी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
वय वर्ष तब्बल 51 पण वाटणारा खेळाडू 18 वर्षाचा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राजू बोने. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि राजू बोनेसाठी कुमारी जिजाई